आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव झाल्याचं पाहायला मिळालं। इथे एका घराला आणि दुकानाला लागलेल्या आगीमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर मृत्यू झालेल्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुष तसंच 2 लहान मुलांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातली ही धक्कादायक घटना आहे। पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलंय। दरम्यान चार्जिंगला लावलेल्या गाडीनं पेट घेतल्यामुळे ही आग लागल्याचा आरोप इथल्या लोकांनी केलाय। तर अग्निशमन दलाची मदत उशिरा पोहोचल्यामुळे मृतांचा आकडा वाढल्याचा आरोप करण्यात येतोय। किती वाजता फायर ब्रिगेडला कॉल करण्यात आला होता, किती वाजता ते आले होते आणि लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे टॉर्च नाही होती, त्यांच्याकडे जे सिस्टम्स होते ते सिस्टम्स ऑपरेट बरोबर करत नाही होते। पाण्याच्या टँकरच्या बाबतीतही त्यांनी सांगितलेले आहे की कॅन्टोन्मेंटची पाण्याची टँकर आणण्यात आली होती, ते मग फायर ब्रिगेडमध्ये टाकण्यात आलेले आहे, हे लोकांनी म्हटलेले आहे। मी म्युन्सिपल कमिशनरला आणि पोलिसांनाही हे सांगणार आहे की काही चुकत असेल फायर ब्रिगेडकडून ज्याच्यामुळे जीव वाचवता आले नाही, तर त्याच्या बाबतीतही आम्ही चौकशी लावायला सांगणार आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। दुकानातील फर्निचर, काउंटर आणि जे सोफे वगैरे होते त्यांना आग लागलेली आहे। या ठिकाणी पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर हे भर मार्केट वस्तीमधलं हे दुकान आणि घरं आहेत आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला या ठिकाणी 2 फॅमिली राहत होत्या। खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे, हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील 7 कॅज्युअलिटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 पुरुष आहेत, 3 स्त्री आहेत आणि 2 मुलं आहेत। बरं, वरती लोक जे आहेत ते होरपळून दगावली की धुरामुळे? प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे। तो वहाँ पर बिल्कुल चांस नहीं था ऊपर जाने के लिए, तो हम लोगों ने लैडर लगाया। लैडर के साथ दोनों तरफ से लैडर लगाने के बाद हमारे फायरमैन ऊपर किए, ऊपर चढ़ने के बाद पानी का मारा मारे। इसके बाद हम दूसरी तरफ से बिल्डिंग के ऊपर गए, तो कोई चांस नहीं था ऊपर जाने के लिए। तो फिर उसी वक्त हमने कांच तोड़ने के बाद हमारे फायरमैन थे उनको अंदर भेजे। अंदर भेजने के बाद वहाँ जाने के बाद पानी मारने के बाद नीचे अगर देखे गए तो छोटा बच्चा था 4 साल का, उनको सबसे पहले उसको नीचे हमने लाए। उसके बाद दूसरा बंदा था उसको भी लेके अक्षय नागरिन लाया। उसके बाद नीचे अगर गए बाकड़े, मैं और खांडेकर, तब 3 लेडीज नीचे दिखी गई, तो उनको हमने ऊपर लेके गए। फिर आकर मगर जो बीच वाली फ्लोर में थे वो बच नहीं पाए थे, दे सफोकेटेड टू देयर डेथ। बाकी मेरे दोस्त सब घुस गए थे, इधर से दूसरे बिल्डिंग से घुसकर ऊपर गए, फिर बाकी सबको गाइड करे। I called everyone, fire brigade, police and ambulance, nobody came on time sir, सब लेट है। आप लोग यही थे जब घटना हुई? जी। और किस वजह से आग लगी थी? इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज पे लगा हुआ था, इट गॉट शॉर्ट सर्क्यूटेड। मे बी अगर इफ द अथॉरिटीज वर ऑन टाइम कुछ बच सकते थे सर। बुधवारची सकाळ छत्रपती संभाजीनगरकरांसाठी अत्यंत दुर्दैवी ठरलेली या ठिकाणी दिसून येते। एका दुकानाला या ठिकाणी आग लागलेला आपल्याला दिसून येते, तर वर जे 2 मजले आहेत त्या 2 मजल्यातील 7 जणांचा या ठिकाणी गुदमरून मृत्यू झाल्याची सकाळी घटना समोर आलेली आहे। तर 4 वाजेच्या सुमारास या दुकानाला आग लागली आणि ही आग एवढी भीषण होती की या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच इमारतीवर 2 मजले आहेत, या मजल्यांवरती 2 परिवार राहतात आणि या परिवारामधील 7 जणांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। गुदमरून मृत्यू झाली असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे। खरं तर या दुकानामध्ये कपडे होते, काही सोफे होते, त्याला आग लागली आणि त्या आगीतून जो धूर झाला तो धूर वरच्या 2 मजल्यापर्यंत गेला आणि त्यातून त्यांना बाहेर पडणं शक्य झालं नाही। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं कसा हा संपूर्ण घटनाक्रम झाला, कशी आग लागली, तेव्हा तुम्हाला कसं समजलं? सर, आम्ही बाजूलाच राहतो, तर 3:30च्या दरम्यान आतमध्ये ब्लास्ट झाला। त्यांची इलेक्ट्रिक व्हेकल लावलेली होती, तर ब्लास्ट झाला आणि आग पसरली आणि सोफोकेशन झालं, धूर खूप झाला। काही जणांना तिकडून, काही जणांना आमच्या गच्चीवरून काढण्यात आले। भरपूर लोक होते, जवळपास 15पेक्षा जास्त होते। 3-4 फॅमिली होत्या त्यांच्या, म्हणजे एक मूल बाळग आणि 2 भाडेकरू अशी फॅमिली होती। मात्र एकदम ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस कशी परिस्थिती होती आणि कसा सगळा हा प्रसंग होता? एकदम स्फोट झाला, आम्ही पळत खाली आलो, तिथं आग भडकलेली होती। आम्ही जोरजोरात झोपलेले होते वर, त्यांना काही कल्पना नव्हती। आम्ही जोरजोरात ओरडले, काही लोक धावत आले, इथून लाकडी शिड्या लावल्या, काही जणांनी आमच्या जिन्यावरून लावल्या,
तर लहान मुलं आणि लेडीज जास्त होत्या, त्यांना काही वर निघता आलं नाही आणि गुदमरून सफोकेशन झालं त्यांचं. किती वाजेच्या सुमारास अंदाजे आग? 3:30ला ब्लास्ट झाला. तर त्यांनी जी माहिती दिली 3:30 वाजेच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये काही जणांना मात्र जिन्यावरून जो दरवाजा आहे त्यातून या स्थानिकांना काढण्यात यश आलं, मात्र दुर्दैवाने या ठिकाणी 7 जणांचा मृत्यू झालाय. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.